नमस्कार मित्रांनो, घरगुती वीज बिल 1 मिनिटामध्ये तुम्हाला घरबसल्या तुम्ही कसं भरू शकता याचीच माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। आपण सर्वात प्रथम फोनवरती यायचं आहे। फोनची स्क्रीन मी आता तुम्हाला दाखवत आहे। कुठलंही UPI ॲप वापरून तुम्ही 1 मिनिटामध्ये तुमचं घरगुती वीज बिल भरू शकता। मी आपल्या फोनवरती आल्यानंतर फोनपे ओपन करतोय। फोनपे ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला एकदा लॉक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली इलेक्ट्रिसिटी ऑप्शन दिसेल। इलेक्ट्रिसिटीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इलेक्ट्रिसिटीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता बिल प्रोव्हायडर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। म्हणजे बिल सेक्शनमध्ये आपण जर गेलो, बिल्स इन महाराष्ट्र यामध्ये आपण बघू शकतो की महावितरण MSEDCL महावितरण महाराष्ट्र यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्झ्युमर नंबर आणि बिलिंग युनिट विचारला जाईल। कन्झ्युमर नंबर आणि बिलिंग युनिट कुठं असतात, व्ह्यू सॅम्पल बिलवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता बिलिंग युनिट हे सब डिव्हिजन कोड जो असतो तो टॉपला असतो। त्याच्याखाली कन्झ्युमर नंबर ग्राहक क्रमांक असतो। आपल्याला तो आपल्या बिलावरून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। प्रविष्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी कन्झ्युमर नंबर ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट दोन्ही पण टाकून घेतलं आहे। त्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे। कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली डिटेल्स दिसेल। त्यामध्ये कन्झ्युमर आपला ग्राहक क्रमांक असेल, ड्यू डेट असेल, बिलिंग डेट आणि आपले बिलिंग अमाऊंट असेल। आपल्याला या ठिकाणी ते बिलिंग अमाऊंट एकदा चेक करायचं आहे। बिलिंग अमाऊंट कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर बँक निवडायची आहे आणि पे म्हणायचं आहे। पे म्हणल्यानंतर आपला पिन कोड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर आपल्याला येस म्हणायचं आहे। येस म्हणल्यानंतर आपलं 1 मिनिटामध्ये आपलं बिल सबमिट होते आणि आपलं हे बघा मित्रांनो, आपण बिल भरलं आहे आणि त्याची रिसिप्ट पण आपल्याला या ठिकाणी आलेली आहे। अशा प्रकारे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, माहितीचे वाटले तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।